गुड मॉर्निंग सर्वांना. BK अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल आपण काय संपवलं? युनिटरी मेथड. ओके. आज आपला टॉपिक आहे एक्सपोनेंट्स. म्हणजे काय? घातांक. त्याला अजून एक नाव आहे बरं का, सर्ड्स अँड इंडायसेस. ठीक आहे. ह्या टॉपिकला हे दुसरं नाव पण आहे, सर्ड्स अँड इंडायसेस. लिखो फिर याव. झालं? ओके. त्यातला पहिला रूल, एक्सचा पॉवर एन मल्टिप्लाय बाय एक्सचा पॉवर एन असेल तर एक्सचा पॉवर एम प्लस एन होतो. ओके. लता, फोन हटा. इकडे बघा काय म्हणले, फायचा क्यूब मल्टिप्लाय बाय फायचा पॉवर 4 इज इक्वल टू फायचा पॉवर एक्स. तर एक्स इज इक्वल टू किती? काय म्हणलं बाबा, रूल काय म्हणलं मी, जर खालचा नंबर जर सेम आहे, हा पण एक्स आणि हा पण एक्स आहे, दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन साईन आहे, तर त्यांची जी काही पॉवर आहे त्यांची काय आहे, ऍडिशन आहे. ठीक आहे. आता बघा, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. ठीक आहे. 5 आणि 5 सेम आहे, मी 5 एकदाच लिहिलं. मल्टिप्लिकेशनचा जर साईन आहे आणि बेस नंबर जर सेम आहे, तर यांच्या जी काही पॉवर आहे त्यांची काय होईल, ऍडिशन. मग 5चा पॉवर 4 आणि 3 किती, 7 इज इक्वल टू 5चा पॉवर एक्स. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असेल, कळलं काय? जर खालचा नंबर सेम आहे आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे, तर वरचे जे काही पॉवर असतील त्यांची काय होईल, ऍडिशन. लिखो. झालंय. पुढचा क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन कसा आहे ते बघा, फ्रेम केले. 2चा पॉवर 8 इंटू 2चा पॉवर 9 इंटू 2चा पॉवर 5 इज इक्वल टू 2चा पॉवर एक्स अपॉन 2चा पॉवर 4 असं आहे ते. ठीक आहे. आता बघा, हा 2 raised to 4 इकडे डिव्हिजन मध्ये, इकडे आला तर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ठीक आहे. 2 raised to 4 इज इक्वल टू 2 raised to x. आता बघा, बेस नंबर सेम आहे ना सगळे, 2 2 2. सिम्बॉल कोणतं आहे, मल्टिप्लिकेशनचा. यांच्या पॉवरचं काय होईल मग, ऍडिशन. 8 आणि 9 17, 17 आणि 5 22, 22 आणि 4 26. म्हणजे 2चा पॉवर 26 इज इक्वल टू 2 raised to x. म्हणजे x ची किंमत किती असेल, 26.
हो गया चालेल. नंतर बघा यांचे पॉवर्स कुठे गेले, पॉवर खाली आले. ठीक आहे, मी लिहून दाखवतो क्वेश्चन. एक्सचा पॉवर एम डिवायडेड बाय एक्सचा पॉवर एन असेल तर एक्सचा पॉवर एम मायनस एन. आता बघा किती इथं 3चा पॉवर 17 डिव्हिजन 3चा पॉवर 4 इज इक्वल टू 3चा पॉवर एक्स. एक्सची व्हॅल्यू विचारली. पहिले मल्टिप्लिकेशन होतं, काय केलं आपण, ऍडिशन केलं पॉवर्स. आता डिव्हिजन आहे तर पॉवरचं काय करणार, सबट्रॅक्शन. कळलं काय, 3 आहे 3 सेम आहे. इथे डिव्हिजनचा सिम्बॉल आहे तर काय करणार, 17 मायनस 4 इज इक्वल टू 3चा पॉवर एक्स. 17 मधून 4 गेले किती राहिलेत, 13 बरोबर 3चा पॉवर एक्स. म्हणजे एक्स ची किंमत किती असेल, 13. किती आहे, 7चा पॉवर 12 डिवायडेड बाय 7चा पॉवर 8 इज इक्वल टू 7चा पॉवर एक्स. हे डिव्हिजन असं असो किंवा असं असो, डिव्हिजनचा अर्थ काय, डिव्हिजनच राहणार. काय करणार, डिव्हिजन आहे तर दोघांचं सबस्ट्रॅक्शन. 12 मधून 8 गेले किती राहिले, 4. म्हणजे 7चा पॉवर एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती असेल, 4. ओके, आता इथून जास्त माझे क्वेश्चन, फक्त क्वेश्चन लिहा.
चला क्वेश्चन लिहिला अब 48, ठीक है, ऑप्शन में तो है, देखते. आता बघा, आता थर्ड रो ना, x चा पॉवर m आणि त्याचा जर पॉवर n असेल तर x चा पॉवर m मल्टिप्लाय बाय n होतं. ठीक आहे. एखाद्या संख्येचा पॉवर असेल काहीतरी आणि त्याच्या ब्रॅकेटचा पण पॉवर काय आहे, काहीतरी नंबर, तर काय होईल, x चा पॉवर ह्या दोन्ही संख्यांचा काय होईल, गुणाकार होईल. आता बघा, इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला, 2 दिलंय, म्हणजे हे जे पण नंबर आहे ना तुम्हाला काय करावं लागेल, 2च्या पॉवर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तुम्ही काल डबलेट्स लिहिले होते ना, दुप्पटी लिहिले होता ना, काल दुप्पटी लिहिला होता ना युनिटरी मेथड मध्ये, ते काढायचं. काढल्या, ओके. आता बघा, 4 हा काय आहे, 2चा वर्ग आहे, ठीक आहे, आणि त्याला ऑलरेडी पॉवर किती बाहेर, 8. ए भेटलं का नाही, कालचा विषय ना, काल होती ना, शाबाश. दुसऱ्या बुक मध्ये 256 हा 2चा 8वा पॉवर आहे, बरोबर, आणि त्याला ऑलरेडी पॉवर किती बाहेर, 3. ठीक आहे. 32 हा 2चा 5th पॉवर आहे आणि त्याला ऑलरेडी पॉवर किती बाहेर, 2, इज इक्वल टू 2 आता बघा मी काय म्हणलो, x चा पॉवर m आणि ब्रॅकेटचा पॉवर जर n असेल त्या दोघांचं काय होणार, मल्टिप्लिकेशन. 2चा पॉवर 2 8 चा किती, 16, 2चा पॉवर 8 3 24 आणि 2चा पॉवर 5 दुने इज इक्वल टू 2चा पॉवर x. बघा 2 2 2 सेम झाले का, मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर शिकायला मग आता ऍडिशन. 16 आणि 24 40, 40 आणि 10 50, 2चा पॉवर 50 इज इक्वल टू 2चा पॉवर x, म्हणजे x ची किंमत किती असेल, 50. 48 हा, ओके. झालं इथे, ओके. आता बघा, इज इक्वल टू च्या इकडे काय आहे, 3चा पॉवर x, म्हणजे आता हे कशी संबंधित आहे, तिप्पटी सोबत संबंधित आहे, ठीक आहे, ट्रिपलेट्स. आता बघा 3चा पॉवर किती, हा 7, तसंच राहू, ठीक आहे, मल्टिप्लाय 81 हा 3चा 4th पॉवर आहे, बरोबर, आणि त्याला ऑलरेडी पॉवर किती बाहेर, 2. 729 3चा 6th पॉवर आहे, याला काही पॉवर नाही, नंतर 3चा पॉवर x, 3 raised to 7 into 3 raised to 4 दुने 8 आणि 3 raised to 6 इज इक्वल टू 3 raised to x. 7 आणि 8, अबे 7 आणि 8 15, 15 आणि 6
म्हणजे 3चा पॉवर 21 इज इक्वल टू 3चा पॉवर x, म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल 21. याच्यामुळे ते डबलेट्स आणि ट्रिपलेट्स जे लिहिल्यात ना दुप्पटी आणि तिप्पटी ते माहित पाहिजे. चालेल. ट्वाइस ऑफ 2 raised to 100 म्हणजे 2चा पॉवर 100 याची दुप्पट किती असेल, हे तुमचे 4 ऑप्शन. क्या होईल? किती असेल M2? दिले ना ऑप्शन, काहीतरी एक टुक्का मारा. 2चा पॉवर 100 त्याचं डबल किती? हा वाला 2चा पॉवर 400 डबल. ओके. इधर 4th 2 raised to 101. तुझं किती? नो आयडिया. जाऊ दे, मला विचारूच नका मला. ओ शिट. ओके, ठीक आहे. मी नाही दिसलो चालेल, पण बोर्ड आणि क्वेश्चन तर दिसत होता ना. बाकीच जाऊ दे, एवढं काय नोट नाही. ओके. हा, आता बघा याचा आन्सर कसा आहे. मला सांगा, कोणत्या पण नंबरचा मी जर विचारला डबल किती, आपण कशाने मल्टीप्लाय करतो त्याला? हाँ तो ठीक है, 2 into 2 हुआ, लेकिन अगर मेरे को 5 का डबल करना है तो 5 को 2 से, हाँ तो पूछा क्या है उन्होंने, 2 का पावर 100 और इसका क्या डबल पूछा है, तो किससे मल्टीप्लाय करूंगा मैं? 2 से. 2 सेम झालं, इथं काही नाही म्हणजे काय 1 आहे. मल्टिप्लिकेशनचा साइन आहे, खालचे नंबर सेम आहे, तर वरच्या पॉवरची काय होईल ऍडिशन.
आता सांगितलं ना. मग 2 चा पॉवर 1 आणि हा 2 चा पॉवर 100 म्हणजे 2 चा पॉवर किती होईल? 101. ही काय असेल याची डबल. समजा क्या? बर, दुसरी गोष्ट लिखो फिर. झालं? ओके. अब देखो 2 चा 4th पॉवर किती आहे? 16. 2 चा 5th पॉवर किती आहे? 32. 2 चा 6th पॉवर 64. ओके. मला सांगा 16चं डबल झालंय, नंतर 32चं पण डबल झालंय. डबल होते पॉवर कितीने वाढतोय? फक्त 1 ने वाढतोय ना. 16चं 32 झालं, पॉवर कितीने वाढला? फक्त 1 न. 32चा 64 झाला, 5 ची पॉवर किती झाली? 6 झाली. कळलं काय? जर डबल होत असेल तर पॉवर काय करणार तुम्ही? फक्त 1 न इन्क्रीज करा. तसंच हा क्वेश्चन बघा काय म्हणते ते. ट्वाइस ऑफ 2�79 किती होईल? 2 चा पॉवर 79 याचा डबल किती? 280. 2 चा पॉवर 79 याचं जर दुप्पट म्हणजे डबल विचारलं म्हणजे कशाने मल्टिप्लाय? 2 ने. मग 2 चा पॉवर इथं काही नाही म्हणजे 1 आहे. 2 नंबर हा सेम आहे. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे तर वरच्यांचं काय होईल? ऍडिशन. 79 + 1 2�80. झाले? ओके. आता काय विचारलंय बघा. 2 चा पॉवर 17 याची अर्धी किती? 2 चा पॉवर 8.5. 1:17. ओके. लता? नाही, नन ऑफ दिस. चारही ऑप्शन सांगितले होते. चारही ऑप्शन सांगितले. पहिले 8.5, मग 17, नन ऑफ दिस, 16. 4 गोळे आणायचे. हा, वाटतं नाही. बीच याचा आन्सर. हा, इकडे बघा. कोणत्या पण नंबरचे मला जर अर्धे करायचे कशाने डिवाइड करतो मी त्याला? अबे येडे का तुम्ही? बोला ना मग. एवढं काय विचार? रॉकेट सायन्स नाही विचारलं मी. चंद्रयान कसा लॉन्च झाला?
इकडून कोणतं फ्युल वापरलं होतं, चंद्रावर पोहोचायला किती वेळ लागला, हे थोडी विचारलं मी म्हणलं कोणत्या पण नंबरचे अर्धे करायचे, कशाने डिवाइड करतो आपण, 2 ने डिवाइड करतो ना. मग याला जर मी 2 ने डिवाइड केलं असं, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, बेस नंबर सेम आहे, डिव्हिजनचा सिम्बॉल आहे, पॉवरचं काय होईल, सबट्रॅक्शन होईल ना. अरे कोणत्या पण नंबरचे जर अर्धे करायचे म्हणजे अर्थ 2 ने डिवाइड करतो ना आपण. 50 चे अर्धे किती, 25 ना. 50 ला काय केलं, 2 ने डिवाइड केलं ना. आणि वापस म्हणता बेसिक किती वेळेस घ्यायचं आहे ना. हा, म्हणजे तुझं नाही झालं तर की स्टेटमेंट चेंज करायची. देख रहा है ना विनोद. हो गया. डन. इधर देखो, 2 चा चौथा पावर 16, 2 चा 5वा 32, 2 चा 6वा 64. इकडे बघ, मला सांगा 64 चे किती आहे, अर्धे आहे ना. मग अर्ध होते म्हणजे पॉवर काय होती, 1 न कमी होती फक्त. कळलं काय. जर डबल होताना पॉवर 1 न वाढती, तर अर्धे होताना पॉवर 1 ने कमी होती. 32 चे अर्धे किती, 16, पॉवर इथं 5 आहे, इथं किती झाली. कळलं काय. ओके. इधर देखो, क्वेश्चन काय ते जाऊ द्या. इज इक्वल टू काय, 6 raised to x. म्हणजे या सर्वांना तुम्हाला कशात कन्वर्ट करायचंय, 6 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट करायचंय. आता बघा, 2 3 जा आणि त्याचा पॉवर किती आहे, 3, डिव्हिजन. 4 9 जा 36 आणि त्याचा पॉवर किती आहे, 2. 27 × 8 216 आणि त्याचा पॉवर किती आहे, 2, इज इक्वल टू 6 raised to x. सगळे 6 मध्ये कन्वर्ट झाले का, लास्ट वाला नहीं है, रुक जा भाई. 6 चा क्यूब डिव्हिजन, 36 म्हणजे काय, 6 चा वर्ग आहे आणि त्याला ऑलरेडी पॉवर किती बाहेर, 2, इंटू 216 6 चा क्यूब आहे आणि त्याला ऑलरेडी पॉवर किती बाहेर, इज इक्वल टू 6 raised to x. 6 चा पॉवर 3 डिव्हिजन, 2 2 जा 4 आणि 3 2 जा 6 इज इक्वल टू 6 चा पॉवर x. आता झाले का 6 मध्ये कन्वर्ट सगळेच. ओके. डिव्हिजन आहे, काय करणार, मायनस 3 मधून 4 गेले, किती राहिले, 3 मधून 4 गेले, किती राहिले, -1, -1 राहतं ना, इंटू 6 चा पॉवर 6 इज इक्वल टू 6 चा पॉवर x. आता मल्टिप्लिकेशन, दोघांचं काय करणार, ऍडिशन. 6 - 1 6 - 1 हा 6च होईल, असं कसं. हा रुक जा, किती किती, हा मग किती येईल फायनल, 6 चा पॉवर 5 इज इक्वल टू 6 चा पॉवर x. म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल, 5. मला सांगा -1 आणि +6, 6 ला मोठा सिम्बॉल आहे ना, प्लसचा साईन कोणाला आहे, मोठ्या नंबरला आहे, म्हणून 6 मधून 1 गेला. तर मला सांगा 6 - 1 काय, -1 + 6 काय, इथं काही नाही म्हणजे प्लस आहे ना, 2000 तर एकच झाला ना. मग तुम्ही इतके भाव चढवतात का या क्वेश्चनला. वा वा, 7 धरलं, 1 मायनस केलं, 6च राहिलं आणि आन्सर चुकलंय. लिखो.
लता आली पटापटा. कळलं काय नक्की? क्वेश्चन मध्ये डिफरन्स काय होता? पहिल्या रूल मध्ये खालचे नंबर सेम होते, त्यांचे पॉवर वेगळे होते. ह्या रूल मध्ये काय, खालचे नंबर वेगळे, त्यांचे पॉवर सेम आहेत. इधर देखो, 343 मल्टीप्लाय बाय 49 डिव्हिजन 216 मल्टीप्लाय बाय 16 इंटू 81 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ऑप्शन्स बघा काय, 7 चा पॉवर 5 डिवाइडेड बाय 6 चा पॉवर 7 आणि सगळीकडे वरती 7 आहे खाली 6 आहे. म्हणजे ऑप्शन बघून हे तर कळलंय की वरती 7 चं कन्वर्जन करावं लागेल आणि खाली 6 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 343 म्हणजे काय, 7 चा क्यूब आहे बरोबर, आणि 49 काय, हा 7 चा स्क्वेअर आहे. ओके, 216 6 चा काय क्यूब आहे, 16 6 चा काहीच नाहीये, ठीक आहे, आणि 81 पण 6 मध्ये येत नाही, पण 2 चा चौथा पॉवर आहे हा 16, ठीक आहे, 2 चा हा चौथा पॉवर आहे आणि हा 3 चा चौथा पॉवर आहे. हे तर कळलं ना, ठीक आहे. आता बघा, 7 चा पॉवर 3 इंटू 7 चा पॉवर 2 म्हणजे 3 आणि 2 किती, 5, म्हणजे वरती किती येणार आहे, 7 चा पॉवर 5. 7 चा पॉवर 5 इथं नाहीये आणि इथं नाहीये आणि इथं नाही, म्हणजे हे दोन ऑप्शन तर गेले. राहिले कोणते फक्त आता हे दोन. इथं पण 7 चा पॉवर 5 आहे, इथं पण 5 आहे, म्हणजे मला खालचा 6 चा किती पॉवर येतो ते व्हेरीफाय करावं लागेल. आता बघा खाली बघा काय, मला सांगा, आता रूल बघितला आपण, x चा पॉवर m इंटू y चा पॉवर पण m, तर काय होईल, x मल्टीप्लाय बाय y, दोघांचा कॉमन पॉवर m. इथं किती आहे, 6 चा क्यूब आहे इंटू 2 चा पण पॉवर 4 आहे, 3 चा पण पॉवर किती आहे, 4 आहे, तर 2 इंटू 3 करू शकतो ना मी, म्हणजे 2 इंटू 3 आणि त्या दोघांचा कॉमन पॉवर किती, 4. 7 चा पॉवर 5, 6 चा पॉवर 3, 2 3 चा 6, 6 चा पॉवर किती, 4, 7 चा पॉवर 5, 6 6 सेम झालं, मल्टिप्लिकेशन पॉवरची काय ऍडिशन, 4 आणि 3 7 चा पॉवर 5, 6 चा पॉवर 7, 7 चा पॉवर 5, 6 चा पॉवर 7. कळलं के, लिखो.
चालेल. ओके. अभी दादा एक्सचा पॉवर जर मायनस एम असेल तर त्याला काय लिहिणार 1 एक्सचा पॉवर एम. म्हणजे काय मला सांगा, 5चा वर्ग किती 25 आणि 5चा पॉवर जर -2 दिला आता किती येईल. शाबाश -25. तू इनके साथ मत रे ऐसा लग रहा मेरे को. अरे इधर देखो, एक्सचा पॉवर काय आहे -m आहे म्हणजे 5चा पॉवर -2 आहे. तो काय होईल 1/5चा पॉवर 2 येईल म्हणजे किती येईल तो 1/25. और तूने ये देख, किसी नंबर का पावर अगर माइनस में तूने उसको 1 में लिखा तो पावर, हाँ ठीक है, 5 का स्क्वायर कितना 25, लेकिन 5 का पावर अगर मैंने -2 लिखा ना इसका मतलब 1/5 का पावर 2 हो जाएगा इसी रूल के हिसाब से. अब समझा क्या. अगर मैं लिखता हूँ 8 का पावर -3 तो 1/8 का पावर 3 तो 1/8 का क्यूब कितना 512. समझा क्या आप. हाँ कळलं का ते. पॉवर जर मायनस मध्ये असेल त्याला प्लस मध्ये नेण्याचं काय करावं लागेल 1च्या छेदामध्ये लिहावं लागेल. समजी का तू. नक्की ना. फक्त डोकं नको घालू. हो नंतर टेस्ट मध्ये डोकं घालून देईल तुझं. वरती नाही इथं पाय, ती वरती बघती. अब देखो काय म्हणतो हा 32/243 याचा पॉवर किती -4/5. समझा क्या क्वेश्चन. ओके. अब यहाँ देखो एक्स आणि वाय दोघांचा कॉमन पॉवर जर एम असेल डिव्हिजन मध्ये तर एक्सचा पण सेपरेट पॉवर आणि वायचा सेपरेट पॉवर मी एम दाखवू शकतो. कळलं काय काय विषय. अब इसके हिसाब से देखो काय म्हणते 32चा पॉवर -4/5 आणि खाली किती 243चा पॉवर -4/5. कळलं काय. सेपरेट सेपरेट मी पॉवर दाखवू शकतो. 32 2चा कितवा पॉवर आहे 5वा आणि त्याला ऑलरेडी पॉवर किती आहे -4/5 आणि 243 3चा कितवा पॉवर आहे 5वा आणि त्याला ऑलरेडी पॉवर किती -4/5. ठीक आहे. अब देखो आता एक रूल लिहिला होता एक्सचा पॉवर एम आणि ब्रॅकेटचा पॉवर जर काय दिला असेल दोघांचं काय होणार मल्टिप्लिकेशन. मला सांगा जर मी 5 × -4/5 केलं तर 5 काय होणार आहे कट होणार. म्हणजे इथं राहतं किती फक्त 2चा पॉवर -4 आणि खाली किती राहणार आहे 3चा पॉवर -4. आता 2चा पॉवर 4 आहे किती एवढं सांगा फक्त. डबलेट्स मध्ये बघा ना असं काय बघते. 2चा पॉवर 4 फक्त किती आहे 16 आहे आणि 3चा 4 किती आहे 81 आहे. पण इथं साइन कोणतं आहे मायनस आहे. याला उलट करा किती होईल 81/16. फायनल ऑप्शन मध्ये हे बघा 81/16 16/81 नाही बरं का. इथं जर असं असतं फक्त 2चा पॉवर 4 आहे आणि 3चा पॉवर 4 आहे मग हे बरोबर आहे 16/81. पण पॉवर कशात होता मायनस मध्ये होता ना. आणि हा शॉर्टकट का मारलं मी बघा. याचं लॉंग कट पाहिजे का तुम्हाला. हा पहिले लिहा.
हा, उलट का बरं केलं? कारण पॉवर काय आहे, मायनस मध्ये, ते का होतं ते सांगतो आता. टू चा पॉवर -4 आणि 3 चा पॉवर -4. मी काय म्हणतो, पॉवर जर मायनस मध्ये तर कसं लिहितो आपण? 1/2 चा पॉवर 4. आणि इथं काय, 3 चा पॉवर -4 म्हणजे 1/3 चा पॉवर 4. 1 किती होईल? 16. आणि याच्या पॉवर खाली काय, 1/81. बरोबर. मला सांग आता, 1/16 हे एवढा मोठा पार्ट आहे, याला काय म्हणणार आपण? डिव्हिजनच होईल ना तो. आणि किती तो? 1/81. आणि फ्रॅक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 1/16. तर मी डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन करतोय, तर हा काय होईल? 1/81चा काय होईल? 81/1. 81 एक 81. खाली किती? 16. म्हणून एवढ्या मोठ्या स्टेप्स लिहायच्या नव्हत्या. म्हणून सांगितलं की पॉवर जर मायनस मध्ये असेल तर 2⁴ ची व्हॅल्यू किती? 2 चा फोर्थ पॉवर किती आहे? 16 आहे. आणि 3 चा फोर्थ पॉवर किती आहे? 81. पॉवर मायनस मध्ये असल्यामुळे काय करायचं? उलटा पलटा करा. कळलं का? ठीक आहे. एवढं लॉंग स्टेप होत्या म्हणून मी ते इग्नोर केलं. ओके. या दोन्ही गोष्टी एक एका वेगवेगळ्या. या दोन्ही गोष्टी एक एका वेगवेगळ्या. अलग है. अलग क्या है फिर? ठीक है. हाँ ठीक है. यहाँ पे 2 3 से 6 होगा. 4 का पावर 6. और यहाँ पे ओके. इकडे बघा, जर ब्रॅकेट आहे तर काय करतो आपण? मल्टिप्लिकेशन. पण इथं ब्रॅकेट नाही आहे ना, इथं पहिले काय करावं लागेल तुम्हाला? 4 ॲज इट इज. 2 चा थर्ड पॉवर किती आहे? 2 चा क्यूब किती? 8. तो ये कितना आया? बराबर ना. 4 का 6th पॉवर छोटा आहे ना 4th की 8th पॉवर से. कळलं का? होय. काय आलं तर टप्पा कुठं झाला? मला सांग, 1 चा क्यूब ती काय म्हणते ती? एक एक 1 चा क्यूब 1 चा क्यूब है. 1 चा क्यूब पता नहीं. भगवान. 1 चा क्यूब एकच. ठीक आहे. तर 2 चा क्यूब किती आहे? हा, हे बघा लॉंग कट सांगतो तुम्हाला. 2 चा किती? हा थर्ड पॉवर आहे, म्हणजे 2 ला स्वतःसोबत किती वेळेस मल्टिप्लाय करायचं? 3 वेळेस. 2 2 जा 4, 4 2 जा 8. कसा आला आता? असा आला. 4�6 is less than 4⁸. कळलं काय? काय विषय हा? ओके. आता याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन सांगतो मी, मग एंड करू हा टॉपिक. ठीक आहे. थोडा अवघड आहे क्वेश्चन, पण सांगणार आहे मी तरी पण.
नंतर लिहा ए, थांबा थांबा, 3 चा पॉवर m चा पॉवर 2 डिवायडेड बाय 3 चा पॉवर m आणि त्यांचा पॉवर 2, दोघांचा कॉमन ब्रॅकेट किती आहे 1/m इज इक्वल टू 81. तर m ची व्हॅल्यू किती, ध्यान से देखो, दोघांमध्ये फरक आहे ना 3m2 आणि 3m2, m2 आला. आता बघा 3 चा पॉवर m चा पॉवर 2, हे डिव्हिजन आहे, मी डिव्हिजन असं पण दाखवू शकतो, 3 चा पॉवर m आणि त्याचा पॉवर किती आहे 2, आणि दोघांचा कॉमन पॉवर किती दाखवलेला आहे 1/m इज इक्वल टू किती 81. ओके. आता बघा 3 चा पॉवर, हा m ला किती वेळेस गुणाकार करायचा स्वतःसोबत 2 वेळेस, बरोबर, m चा वर्ग आहे ना तो, म्हणजे m इंटू m, आणि याचा पॉवर किती 1/m, पॉवर सेपरेट करू शकतो ना मी, मागचा रूल सांगितला. आणि हा किती आहे 3 चा पॉवर m मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती 2m, आणि याचा पॉवर किती आहे 1/m इज इक्वल टू किती 81. आता बघा 3 चा पॉवर m इंटू m इंटू हा किती आहे 1/m, m ला m भर खाली, 3 चा पॉवर 2m इंटू 1/m, हा m आणि हा m कटला, किती राहिला फक्त 3 चा 2 पॉवर इज इक्वल टू 81. अब देखो किती उरला, हा 3 चा पॉवर फक्त m राहिला, खाली किती राहिला 3 चा पॉवर 2, आणि 81 3 चा कितवा पॉवर आहे चौथा, मग 3 चा पॉवर m इज इक्वल टू 3 चा पॉवर 4, हा इकडे भागाकारात इकडे आला तर गुणाकारात 3 चा पॉवर 2, 3 चा पॉवर m इज इक्वल टू 3 3 सेम आहे, गुणाकार आहे, दोघांची काय आहे ऍडिशन, 4 आणि 2 6, म्हणजे m ची किंमत किती आहे कळलं का, काय आलं m2, क्वेश्चन मोठा आहे ना, लिखो फिर, खूप छोटं होऊन जाईल ते, एवढं दिसतंय, पूर्ण ऍडजस्ट करतो ना, हा आता लिहा, आता बरं वाटतं तुमचं. झालं, ओके. हे होतं तुमचं एक्सपोनेंट्स, ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण घेऊ बहुतेक बॉड मास, ओके. भेटू आता नेक्स्ट लेक्चर.